भारत आणि अमेरिकेमध्ये 13 कोटी डॉलर्सचा मोठा लष्करी करार. भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरसह अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराराला महत्त्व. पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास अमेरिकेनं भारतामध्ये ग्रीन सिग्नल दिलाय, अशी चर्चा सुरू. भारतानं दहशतवाद्यांविरोधात ॲक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य. एनआयएचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करणार. एनआयएचं पथक अत्याधुनिक उपकरणांसह बैसरण खोऱ्यात घटनास्थळी रिक्रिएशन करत व्हिडिओग्राफी देखील करण्यात येणार. पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जण पोलिसांच्या ताब्यात, कसून चौकशी सुरू. 10 वर्षांपूर्वी दगडफेकीमध्ये सहभागी असलेल्या तरुणांची देखील चौकशी. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी. सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल. पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर. पहलगाममधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासामध्ये उघड. एनआयए सूत्रांची माहिती. एनआयएकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही. मात्र एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन. उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवार यांच्याकडून खंत व्यक्त.